कणकवली येथे सामंत बंधू यांच्या बॅनरनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लक्ष वेधलंय। वक्त आने दो, जवाब भी देंगे, हिसाब भी देंगे अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात आलेले आहेत। या बॅनरवर सामंत बंधूंचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत। यावरून कणकवलीमध्ये एक राजकीय चर्चांना उधाण आलंय। उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी हा राणेंना इशारा दिला आहे का असा प्रश्नही यावरून अनेकांना पडलाय। कणकवलीमध्ये सध्या या बॅनरची चर्चा सुरू आहे। विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय आणि त्याचबरोबर बॅनर लावून एकमेकांवरती निशाणा साधला जातोय। कणकवली शहरातील शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलाय। या बॅनरवर वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी देंगे असं लिहिलेलं आहे आणि याच बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचे फोटो लावण्यात आलेत। मात्र हा इशारा नेमका कुणाला दिलाय याबद्दल चर्चा सध्या जिल्ह्यामध्ये रंगली आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी काही आरोप केलेत आणि यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देखील दिलेलं होतं। त्या पाठोपाठ माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनीही काही जणांचा हिशोब चुकता करायचा आहे असा इशारा देखील कणकवलीतील पत्रकार परिषदेमध्ये दिलेला होता आणि त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस हा चर्चेचा विषय ठरलाय। मात्र आता सध्या कोकणामध्ये या बॅनरची चर्चा रंगलेली आहे। या बॅनरवरून किरण आणि उदय सामंत बंधूंनी नारायण राणेंना हा इशारा दिलाय।